मी इतका संघर्ष पाहिला या काळात. त्यावेळेला जवळ 10-11 खून पडलेले होते. ही तडजोड झाली आणि आम्ही एकत्र आलो. 11 वर्षामध्ये संघर्ष झाला, भांडणं झाली, काही डोकी फुटली, काही जखमा झाल्या. उद्देश एकच होता की तालुक्याचा विकास. अनेक लोकांना दोघांची युती झालं, चांगलं वाटलं, बरं झालं, एकदा होईल संपलं. तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास होईल, लोकांच्या अनेक कल्याणाचे मार्ग येतील, लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. आणि असा एक वर्ग आहे यांनी सातत्यानं भांडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तर आमचं फावणार आहे. अनेकांना असं वाटतं की मुश्रीफांनी कुणावर अवलंबून राहिलं पाहिजे, समाज गाडगेने अवलंबून राहिलं पाहिजे, असाही थोडा वर्ग आहे. राजेसाहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. अनेक वक्त्यांनी, अनेक उमेदवारांनी आपल्यासमोर आपापली मतं मांडलेली आहे. बंधू ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला, 11 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं ही तडजोड झाली आणि आम्ही एकत्र आलो. 11 वर्षामध्ये संघर्ष झाला, भांडणं झाली, काही डोकी फुटली, काही जखमा झाल्या. आणि 11 वर्षामध्ये भाषणं सुद्धा अशी झाली की आजचं राखून कोणी ठेवलंच नाही. आणि आता काही व्हिडिओ क्लिप्स काही सभेमध्ये दाखवली जात आहेत. आता या मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि त्या दिवशी मी मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. आणि त्यावेळा सुद्धा आम्ही मुंबईवरून सांगितलं होतं की या संघर्षाच्या कार्यानंतर आपल्याला आपल्याची चर्चा करता आली नाही, सल्लामसलत करता आली नाही. आणि एवढा मोठा निर्णय घेत असताना कार्यकर्त्याला काय वाटेल, किती पचेल, किती पटेल, या तडजोडी किती लोकांना आवडतील, किती लोकांना नावडतील, असे अनेक प्रश्न आमच्या दोघांच्या मनामध्ये होते. आणि मग आम्ही ठरवलं की आपण जनतेची माफी तर मागूच, परंतु हे कागद तालुक्यामध्ये पहिल्यांदा घडलेलं नाही. कैलासवासी मंडलिक साहेब आणि कैलासवासी शामराव भिवाजी पाटलांचा अनेक वर्ष संघर्ष होता. तेही एका ऐतिहासिक क्षणाला ते एकत्र आले. 1978, 80 आणि 85 या 3 वेळेला राजे विक्रमसिंह गाडगे या विधानसभेचे उमेदवार होते. त्याला मंडलिक साहेब विरोधी होते. 2 वेळा मी स्वतः राजे साहेबांच्या बरोबर आणि 1 वेळा मंडलिक साहेबांच्या बरोबर. मी इतका संघर्ष पाहिला या काळात. त्यावेळेला जवळ 10-11 खून पडलेले होते. अनेकांची डोकी फुटलेली होती. मला 80 सालचं एक उदाहरण आठवत आहे की कागल शहरातल्या अनेक महिला मुरगुडला प्रचारला गेलेल्या होत्या. त्या हळदीच्या डोंगरावरून दगडफेक झालेली होती आणि त्यामध्ये अनेक जखमी कागल शहरातल्या महिला झाल्या होत्या. त्यामध्ये माळी गल्लीचे हिराबाई बोंद्रे यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होता. त्या आज हयात नाही. अशा संघर्षानंतर सुद्धा राजेसाहेब आणि मंडलिक साहेब एकत्र आले, शेवटच्या श्वासापर्यंत राहिले. उद्देश एकच होता की तालुक्याचा विकास. आणि ज्याला राजकीय विद्यापीठ म्हणून आपण कागद तालुक्याला बघतोय ते राज्यातलं राजकीय विद्यापीठ बनवायचं आहे. कागद तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि त्याच्या कल्याणासाठी आपण मार्ग पत्करतो. ही प्रामाणिक भावना जर असेल तर आपल्याला कुणाची तमा बाळगण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, यामध्ये 2 वर्ग आहेत. अनेक लोकांना दोघांची युती झालं, चांगलं वाटलं, बरं झालं, एकदा होईल संपलं. तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास होईल, लोकांच्या अनेक कल्याणाचे मार्ग येतील, लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. आणि असा एक वर्ग आहे यांनी सातत्यानं भांडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तर आमचं फावणार आहे. अनेकांना असं वाटतं की मुश्रीफांनी कुणावर अवलंबून राहिलं पाहिजे, समाज गाडगेने अवलंबून राहिलं पाहिजे, असाही थोडा वर्ग आहे. परंतु कशाची न तमा बाळगता आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला आहे. आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. मी मनापासून या प्रभागातील ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आणि आमच्यासाठी परत घेतले त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला आमच्यासाठी माघार, मला वाटतं योग्य त्या वेळेला योग्य तो सन्मान आणि त्यांचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही दोघं मिळून करू. आणि या कागद शहराचा विकास तर चांगला करूच, ज्याचा उल्लेख दीपक बागडीने केला. अनेक वर्षे हा प्रभाग आमच्या विरोधी राहिल्यामुळे आम्ही विकास केला नाही असा त्याला अप्रत्यक्ष त्याला आमच्यावर आरोप करायचा होता.
निश्चितपणाने काही विकासाची कामं राहिली असतील तर राजेसाहेबांनी आम्ही आता एकत्र आहोत ते करून देऊ. परंतु या कागल शहराच्या विकासाबरोबर आता कागल किती सर्वांग सुंदर करले आणि किती होणार आहे याचा आम्ही वचननामा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. आणि मला वाटतं हे कागल शहर हे राज्यातलं नव्हे तर देशातलं एक चांगलं पर्यटन स्थळ करणं, तर या कागल शहरावर निसर्गानं उधळण केलेली आहे. अशा कुठल्याही शहरामध्ये 2 तलाव नाही, अशा शहरामध्ये 150-200 एकर फॉरेस्टची जमीन नाही. याचा वापर करून आपल्याला ते उत्तमराव पाटील जैवविविध जे उद्यान आहे त्यामध्ये ऍडव्हेंचर्स गेम तयार करणं, वॉटर वर्ल्ड तयार करणं, त्यानंतर जी ड्रेनेज व्यवस्था आहे जी भूमिगत म्हणजे ज्याला आपण अंडरग्राउंड ड्रेनेज हे आता करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता हा ड्रेनेज करून नदीच्या तिकडे एसटीपी प्लांट करून हे पाणी आता आणि सगळंच तुमचं पाणी हे आजूबाजूच्या गावांना हानिकारक आहे. आता ही ड्रेनेज व्यवस्था करणं, राहिलेली सगळी विकास कामं मार्गी लावणं, त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे विकास कामं जर केली नाही तर लोक पराभूत करतात हे खरं आहे. परंतु लोकांच्या ज्या गरजा आहेत, सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, तरुणांच्या हाताला काम देण्याचा जो प्रश्न आहे त्याला सुद्धा आम्ही दोघांनी म्हणून हात घालायचं ठरवलेला आहे. या शहराचा या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं आणि आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी घोडदौड या कागल तालुक्याची आहे ती पुन्हा वेगानं करणं हे प्रश्न घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.